नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयु स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. आता सूज जी आहे ती बऱ्याच आजारांमध्ये येते. ती एखाद्या अवयवापुरती मर्यादित असते किंवा संपूर्ण शरीरामध्ये जी आहे तर ती सूज निर्माण करते. तर अशी ही सूज का निर्माण होते आणि तिचे काय उपाय आहेत ते आज आपण बघणार आहोत. आयुर्वेदानुसार सूज म्हणजे काय? तर वातदोष जो आहे, जो आधीच दुष्ट झालेला आहे, तर तो शिरांमध्ये रक्त, पित्त आणि कफ या दोषांना जे दुष्ट झालेले आहेत, त्यांना बाहेरच्या शिरांमध्ये नेतो आणि त्यांना जर अडथळा आला, तर त्या ठिकाणी त्वचा आणि मांसाच्या मध्यभागी एक उंचवटा निर्माण होऊन सूज निर्माण होते. आधुनिक वैद्याचा विचार केला तर सूज म्हणजे काय? तर शरीरावर आघात झाला, एखादा रोग निर्माण झाला किंवा जंतू संसर्ग निर्माण झाला, तर त्यापासून शरीराचं किंवा एक टिश्यूंचं रक्षण करण्याकरता जी प्रक्रिया केली जाते किंवा प्रक्रिया म्हणून जी आहे तर तिथे इन्फ्लमेशन जे आहे तर ते निर्माण होतं. म्हणजे सूज जी आहे ते ती निर्माण होते. तर ही सूज जी आहे ती का निर्माण होते? तर आपण आयुर्वेदानुसार त्याची कारणं बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुमचा देह क्षीण झालेला असेल, म्हणजे खूप उपास केलेले आहेत, एखाद्या व्याधीतनं उठलेला आहात तुम्ही किंवा पंचकर्माची शुद्धी झालेली आहे आणि देह क्षीण आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही घाईघाईत भोजन करत असाल आणि हे वारंवार घडलं, तर तेही एक कारण सांगितलेलं आहे आचार्यांनी. तसंच अतिशय क्षारयुक्त पदार्थ, अतिशय आंबट, खारट पदार्थ, दह्यासारखे अभिसंधी पदार्थ, खूपच जास्त प्रमाणामध्ये गुळाचे पदार्थ खाणं, पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाणं, ह्या खाण्यातल्या कारणांमुळे सुद्धा सूज जी आहे तर ती निर्माण होते. अर्थातच एका दिवसात ते होत नाही. जर हे वारंवार घडलं, तर ती सूज जी आहे तर ती निर्माण होते. अतिशय श्रम झालेले असतील किंवा तुम्ही अशा वाहनातनं प्रवास केला किंवा रस्ता खराब आहे आणि क्षोभ निर्माण झाला, तर अशा प्रवासानंतरही सूज जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. तुम्ही जर मांसाहारी असाल आणि मांसाहार जर योग्य प्रमाणामध्ये केला नाही, ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने केला नाही, तरी पण सूज जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. तसंच अतिशय जागरणं, अतिशय कष्टदायक कामं केलेली आहेत, तर त्यामुळे पण होऊ शकतं. किंवा दिवसा झोपणं, म्हणजे झोप जर व्यवस्थित झाली नाही, म्हणजे उशिरापर्यंत जागरणं करायचं आणि दिवसा झोप काढायची, तर हे जे आहे तर ह्याच्यामुळे पण सूज जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. आघात झाला, ॲक्सिडेंट झाला, अस्थिभंग झाला, तर त्या कारणानेही सूज निर्माण होते. किंवा एखाद्या व्याधी झाला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून किंवा त्या व्याधीचं लक्षण म्हणून पण सूज जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. आता सूज ही एखाद्या विशिष्ट अवयवामध्ये निर्माण होते किंवा ती एखाद्याच भागाच्या ठिकाणी असते, नाही तर पूर्ण शरीरावरही पसरू शकते. आता अंतर्गत जी अवयव आहेत, म्हणजे उदाहरणार्थ यकृताला जर सूज आली, तर त्याला हिपॅटायटिस असं आपण म्हणतो किंवा फुफ्फुसांच्या ठिकाणी सूज आहे, तर ब्रॉन्कायटिस आहे. तर ह्या पद्धतीने शरीराच्या आतमधले जे अवयव आहेत, तर त्यांना पण सूज जी आहे, तर ती निर्माण होऊ शकते. तर ह्या पद्धतीने अशी अनेक कारणं आहेत, की ज्यामुळे सूज निर्माण होते. तर आता त्याची लक्षणं काय आहेत? तर लक्षणांमध्ये असं आहे की ज्या ठिकाणी सूज निर्माण होते, तिथे एक उंचवटा तयार होतो. त्याला लालसर वर्ण असतो किंवा लाल रंगाच्या छटा ज्या आहेत, तर त्या तिथे दिसून येतात. जर आतमध्ये रक्तस्राव झाला असेल, तर तिथे काळं-निळं झालेलं असतं किंवा आघात झालेला असेल, तर जखम पण असू शकते. त्या ठिकाणी जो उंचवटा निर्माण होतो त्याला बऱ्याचदा उष्ण स्पर्श जो आहे तर तो जाणवतो. काही काही वेळेला नॉर्मल त्वचेचा जो स्पर्श असतो तोही जाणवतो. वेदना असतात त्या ठिकाणी, ठसठसतं किंवा स्पर्श असहत्व असतं, म्हणजे तिथे हात लावलेला पण सहन होत नाही. या पद्धतीने तिथे वेदना होत असतात. काही वेळेला दाह जो आहे तो निर्माण होतो. आता त्याचे 2 प्रकार आहेत सुजेचे जे आहेत, त्याला पिटिंग किंवा नॉन पिटिंग एडिमा म्हणतात. म्हणजे असं की सुजेच्या ठिकाणी जर तुम्ही दाबलं, तर तिथे खड्डा पडतो. त्याला पिटिंग एडिमा असं म्हणतात आणि तुम्ही दाबल्यानंतर हात काढून घेतल्यावर तो उंचवटा जसाच्या तसा लगेच झाला, तर त्या पद्धतीने नॉन पिटिंग एडिमा असा प्रकार आहे.
तर ह्या पद्धतीने जी आहे तर ती सूज शरीरामध्ये निर्माण होते. इतर शरीरावर त्याचे काय लक्षणं निर्माण होतात, तर बऱ्याचदा पचन व्यवस्थित राहत नाही. सारखी झोप येते, आळशीपणा वाढतो, उत्साह वाढत नाही, अंग जड पडतं. ही पण लक्षणं जी आहेत तर ती त्याबरोबर निर्माण होऊ शकतात किंवा शरीरांतर्गत दाह हे लक्षण पण निर्माण होऊ शकतं. काही वेळेला मलबद्धताही निर्माण झालेली असते त्याबरोबर. तर ही सार्वदेहिक लक्षणं जी आहेत तर तीही आढळून येतात. आता यावर आपण उपाय काय करावेत? तर सगळ्यात पहिले म्हणजे लंघन. लंघन म्हणजे काय? तर आधीचे दोष जे आहेत ते पचण्यासाठी फारसा आहार न घेणं किंवा वैद्यांच्या सल्ल्याने लघु आहार घेणं. लघु आहार म्हणजे पचायला हलके जे पदार्थ आहेत ते तुमच्या खाण्यामध्ये ठेवणं. म्हणजे साळीच्या लाह्या, वेलीवरच्या भाज्या, तृणधान्यांचे पदार्थ, भाकरी यासारखे पदार्थ किंवा ताक आहे, तर हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात किंवा पेज काढून टाकलेला भात जो आहे, वरणाचं पाणी, सूप, कढण ह्या स्वरूपाचा आहार जर तुम्ही घेतला तर तो लघु आहार होतो आणि त्यामुळे दोषांचं पचन व्हायला मदत मिळते. त्यानंतर जे आहे तर ते पाचन चिकित्सा करावी लागते. दोषांचं व्यवस्थित पचन व्हायला लागतं. तुमचा अग्नी जो आहे तर तो व्यवस्थित व्हायला अपेक्षित असतं. त्यामुळे पाचन चिकित्सा करावी लागते. दोष जर खूप वाढलेले असतील तर पंचकर्मापैकीची जी शुद्धी आहे, तर कुठला दोष जास्त प्रमाणात वाढला आहे त्यानुसार ती शुद्धी करावी लागते. म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण ह्यापैकी कुठली आवश्यक आहे त्यानुसार ठरवलं जातं. तर ती शुद्धी प्रक्रिया जी आहे तर ती केली जाते. नंतर जे आहे तर ते औषधं दिली जातात पोटामध्ये, ज्याला शमनचिकित्सा असं म्हटलं जातं. तर यामध्ये मुख्यतः सूज कमी करणारी औषधं जी आहेत तर ती दिली जातात. त्यांना शोथग्न औषधं असं म्हणतात. तर ती सूज कमी करणारी जी औषधं आहेत त्यात भरपूर औषधं, कल्प जे आहेत तर ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घ्यायचे आहेत. मात्र घरगुती उपाय जे आहेत किंवा साधे-साधे उपाय आहेत जे तुम्ही चिकित्सेबरोबरीने करू शकतात, तर ते मी सांगणार आहेत. ते म्हणजे त्यापैकी सगळ्यात पहिले म्हणजे गुडार्द्रक योग. म्हणजे थोडंसं आलं जे आहे तर ते किसून घ्यायचं, गूळ घ्यायचा म्हणजे एक चिमूटभर आल्याचा कीस घेतला, त्यात 1 किंवा 2 चिमूट गूळ घातलं, ते एकत्र केलं, त्याची गोळी करून घेतली तरी चालते किंवा जेवणाच्या सुरुवातीला ते चटणीसारखं चाटलं आणि मग जेवण केलं तरीही चालतं. त्याला गुडार्द्रक योग असं म्हणतात. तर हे सूज कमी करण्यासाठी अतिशय उत्तम असा योग आचार्यांनी सांगितलेला आहे. पाणी जे आहे तर ते तुम्ही योग्य प्रमाणामध्ये प्यायला पाहिजे आहे. खूप जास्तही नाही आणि कमीही नाही. शक्यतो रूम टेम्परेचरचं पाणी जे आहे तर ते प्यायला पाहिजे. खूप थंड फ्रीजमधलं पाणी जे आहे तर ते पूर्णपणे सूज आलेल्या लोकांनी अव्हॉइड करायला पाहिजे आहे. आहार आत्ता मगाशी सांगितलं तसा लघु आहार जो आहे तो तो घ्यायला पाहिजे आहे. औषधं जी सांगितलेली आहे शोथग्न, तर त्यामध्ये पुनर्नवा, गोक्षूर, त्रिफळा, त्रिकटू ह्यासारखे औषधं जी आहेत तर त्याचं चूर्ण किंवा काढा या स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकतात. सुंठ किंवा दालचिनी यांनी सिद्ध केलेलं पाणी जे आहे, तर ते तुम्ही दिवसभर पिण्यासाठी वापरू शकतात किंवा सुंठी चूर्णाबरोबर गरम पाणी जे आहे, तर तेही तुम्ही घेऊ शकतात. हळद जी आहे तर ती सूज कमी करण्यासाठी खूप चांगली सांगितलेली आहे. त्यामुळे त्या ओली हळद जी आहे तर त्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकतात किंवा हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकतात. ओल्या हळदीचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत तर तेही तुम्ही करून घेऊ शकतात. पोट जर साफ होत नसेल तर एरंडेल तेल जे आहे ते रात्री झोपताना 1 चमचाभर एरंडेल तेल घेऊ शकतात किंवा तसं घेणं तुम्हाला जमत नसेल तर तुमच्यापुरती जी कणिक आहे त्याच्यात 1 मोठा चमचा एरंडेल तेल घातलं, ती मळली आणि त्याची भाकरी किंवा पोळी करून ती खाल्ली, तर समजतही नाही की ते एरंडेल तेल आपण घेतलेलं आहे आणि पोट पण साफ होतं. तर ह्या पद्धतीनेही तुम्ही एरंडेल तेल जे आहे तर ते घेऊ शकतात. आहारामध्ये जे आहे तर ते खूप आंबट पदार्थ, क्षारयुक्त पदार्थ, अतिशय खारट पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत. दही पण जे आहे तर ते पूर्ण बंद करायचं आहे. मात्र ताक घेतलं तर ते चालणार आहे. ताजं ताक जे आहे लोणी काढून टाकलेलं त्याच्यामध्ये सैंधव, जिरेपूड असं घालूनही तुम्ही घेऊ शकतात. तर ह्या पद्धतीने आहारामध्ये तुम्ही बदल जे आहेत तर ते करून घेऊ शकतात आणि त्यामुळे सूज उतरायला जी आहे तर ती मदत तुम्हाला मिळू शकते. आणि जर सूज उतरली नाही तर जवळच्या वैद्यांचा सल्ला मात्र तुम्ही जरूर घ्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.